आज महापालिकेवर आपण हा मोर्चा आणलेला आहे, नेमकं काय कारण आहे? परवाच्या रात्रीला महापालिकेद्वारे वांगी रोड या ठिकाणी परिसरात असलेला एक आमचा पंचशील ध्वज त्या ठिकाणी रात्री 4 वाजता चोरासारखं जाऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी काढला. त्या झेंड्याची तोडफोड झाली आणि ते कचऱ्याच्या गाडीत टाकून तो झेंडा या ठिकाणी आणला. बौद्ध समाजाची अस्मिता असलेला आमचा पंचरंगी ध्वजाचा अपमान महापालिकेच्या आयुक्तांनी महापालिकेने केला. त्यामुळं आम्ही आज जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आमचा झेंडा सन्मानपूर्वक त्याच ठिकाणी लागला पाहिजे आणि त्या ठिकाणी जे मंदिर होतं ते मंदिरसुद्धा त्या ठिकाणी लावावं, कारण की रात्रीच्या 4 वाजता चोरासारखं दोन्ही तोडण्याचं काम या महापालिकेने केलं. आमची आता आयुक्तासोबत बैठक झाली. त्यांनी आम्हाला असं सांगितलेलं आहे की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आमच्या दोघांची एक संयुक्त बैठक घेऊन त्या ठिकाणी काहीतरी निर्णय काढून त्या दोन्ही झेंडा आणि मंदिर त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या ठिकाणी लावून येतील. आम्ही त्यांना हे सांगितलं की हे जर झालं नाही, बाबासाहेबाच्या जयंतीचा हा टाईम आहे, बाबासाहेब जयंती उद्या आहे आणि या अशा क्षणामध्ये तुम्ही ते तसं करू नका, अन्यथा परभणीतील आंबेडकरी समाजाच्या रोषाला या महापालिकेला आणि इथल्या आयुक्ताला सामोरे जावं लागेल. या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं. पण मनपा आयुक्त असतील, महापौर असतील, यांना या गोष्टीची कसलीच कल्पना आहे असं ते म्हणतात. काय तथ्य आहे त्याच्यामध्ये? नाही, आयुक्ताला संपूर्ण कल्पना आयुक्ताला होती. आयुक्तांनीच ते आदेश काढलेले आहेत. महापौराला माहीत नाही मला काय होतं का नाही तर, पण इथल्या आयुक्ताला सगळं त्यांनी आदेश दिलेला आहे. त्यांच्या आदेशानंच हे झालेलं आहे आणि त्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी आम्हाला नोटीस द्यायची असती, समाजातल्या लोकांना नोटीस द्यायची असती की आम्ही ते काढणार आहेत. आम्ही स्वतः तिथं उभा राहिलो असतो आणि आमच्यासमोर विधिवत पूजा करून ते केलं असतं. पण त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. माघारी रात्री 4 वाजता काढले. मागं एवढी मोठी दंगल झाली, पुन्हा एक दंगल घडवायची का काय, हा आमचा त्यांना प्रश्न आहे आणि असं त्यांनी करू नये. तात्काळ आमचा झेंडा त्या ठिकाणी सन्मानपूर्वक लावावा ही आम्ही त्यांना सगळी जागा महापालिकेची आहे का कोणाची? नेमकं काय परिस्थिती? महापालिकेची जागा महापालिकेची जागा आहे आणि त्या ठिकाणी अनेक वर्षापासून ते झेंडा आहे तिथं. तो काढला, तो लावावा हे आमचं त्यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. नाही कारवाई केल्यामध्ये परभणीतून सगळे लोक बुधाचे आंबेडकरी समाजाचे सगळे जमा करून या महापालिकेवर मोर्चा करून या अधिकाऱ्याला काळ फासण्याचं काम आम्ही करणार. जे घृणास्पद असं कृत्य या ठिकाणी केले, त्या अनुषंगानं काल आम्ही सर्व या ठिकाणी विचारण्यास आलो असता या ठिकाणी कोणीही नव्हतं महानगरपालिकेच्या प्रशासनाचं. त्या आज कमिशनर आज आयुक्त आलेत. आयुक्तांना विचारलं की त्या ठिकाणी मंदिर का काढण्यात आलं, झेंडा का काढण्यात आला. बरं, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी कोणताही तेढ नसताना तुम्ही मंदिर काढलं आणि त्यासोबतच मूर्ती जी आहे ती मूर्ती या ठिकाणी मूर्तीची विटंबना केली आणि झेंडा काढला, झेंड्याचा अपमान केला. या अनुषंगानं आज आम्ही सर्वजण परभणीकर म्हणून या ठिकाणी एक शांतता अबाधित ठेवण्याच्या अनुषंगानं या ठिकाणी जाब विचारण्यासाठी आलोत आणि आयुक्तांनी सांगितलं की ही जी काही चूक झालेली आहे ही आमच्या महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांकडून झालेली आहे. निश्चित या चुकीची दुरुस्ती आम्ही येणाऱ्या काळामध्ये करू. असं कारवाई तर करायचीच आहे. कर्मचाऱ्यांनी ज्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. महापौर तर म्हणतात मला तर याविषयी काहीच माहित नाही. काय म्हणजे महापौर तर काल म्हणाले की मला तर काहीच माहिती नाही याविषयी. महापौरांना सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहीत आहे. हे बघा, या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये काय चाललंय आणि काय करून घ्यायलेत, दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम महापौरांनी करू नये एवढंच आम्हाला सांगायचं. महापौर तर जाऊ द्या, त्याला बसवणार न करू नये. पुढे काय राहिला आता या ठिकाणी आता तुम्हाला सांगायचं झालं, आता उद्या रामनवमीचा मोठा सण आहे. मोठ्या उत्साहामध्ये सर्वजण या ठिकाणी परभणी करतात. तसंच या ठिकाणी हनुमान जयंती आहे. 14 तारीख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. या अनुषंगानं हे प्रकरण आम्ही ह्या सण झाले, आमचे सर्व सण झाल्यानंतर हे प्रकरण आम्ही पुन्हा घेणार आहेत हातावर आणि ह्या सर्व जे काही दोषी आहेत त्या दोषींवर निश्चित प्रमाणावर येणाऱ्या काळामध्ये तिथंच बसणार. आनंद भाऊ, तुम्ही तर मूर्ती घ्यायला आलते, आज काय झालं? मूर्ती पोलीस या ठिकाणी घ्यायला आलेलो नाहीत, या ठिकाणी जाब विचारायला आलो. मूर्ती आणि आज या ठिकाणी तुम्हाला पाहिलं असेल मूर्ती ही या ठिकाणी आहे. कमिशनरांच्या चेंबरमध्ये मूर्ती ठेवलेली आहे. तिची विधिवत पूजा करा हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. कधी आपल्या ताब्यात या ठिकाणी कालपासून हा जो तणाव निर्माण झालेला आहे
हनुमानाच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली आणि पवित्र असा निळा झेंडा काढण्यात आला. या दोन्ही गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आम्ही परभणीकर म्हणून सकल हिंदू समाज म्हणून आयुक्ताकडे आलो होतो आणि आयुक्तांनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे दोन्हीचीही या ठिकाणी व्यवस्थित आपण प्रतिष्ठापना करू. आज आम्ही सर्व परभणीकर म्हणून आपण सर्वजण मिळून सगळ्या समाजाला या ठिकाणाहून शांततेत नेऊ आणि आपले रामनवमी, हनुमान जयंती आणि महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली की या संदर्भामध्ये आयुक्त आपल्याला त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे. त्यामुळे आता सगळ्यांना निवेदन आहे, विनंती आहे की सगळ्यांचा सन्मान आयुक्तांनी करावा आणि कुणालाही अडचणीत आणू नये अशा पद्धतीची त्यांनी कमिटमेंट दिलेली आहे. त्या आधारावर आम्ही या ठिकाणाहून वापस निघत आहोत. आणि दिलगिरी व्यक्त करण्याचं पत्र सुद्धा पत्र त्यांनी काढलेलं आहे दिल्ली व्यक्त